नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, गेले 3-4 महिने म्हणजे साधारण मे महिन्यापासून आपण या कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धत चालू केलेली आहे. पण ऑनलाईन शिक्षण पद्धत चालू करत असतानाच फक्तच मुलांना अभ्यासक्रमामध्ये गुंतवून न ठेवता या 4-5 महिन्यांमध्ये अनेक विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर आज याच दसऱ्याच्या निमित्ताने की गेले 8 दिवस तुम्हाला अभ्यासासाठी सुट्टी दिलेली आहे, पण या सुट्टीच्या कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला एक वेगळा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही एक छोटेखानी प्रयत्न करतो आहोत. आणि या आमच्या प्रयत्नामध्ये आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी आणि आपल्या शाळेचे पहिले UPSC रँकर श्री आकाश चौगुले सर, जे IRS म्हणून काम करतायत, पुण्यामध्ये ते आहेत आयकर विभागामध्ये. तर यांच्याकडून आज तुम्हाला एक 2-3 विषयांच्या बद्दलचं मार्गदर्शन केलं जाणार आहे, ज्यामध्ये सध्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण चालू केलेली ऑनलाईन शिक्षण पद्धत आणि तुम्हाला अवलंबून लागलेली स्वयं अध्ययनाची पद्धत, यामध्ये तुमची मानसिकता सध्या कशी आहे, या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये पालकांची मानसिकता काय आहे, त्याचबरोबर आता जे नैसर्गिक संकट आलेलं आहे, या नैसर्गिक संकटामध्ये संधी कशा साधल्या जाव्यात किंवा त्या साधाव्यात आणि विद्यार्थी दशेमध्येच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, अशा विषयाला धरून आकाश चौगुले सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर सर्वप्रथम मी शाळेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. यानंतर मी आकाश चौगुले सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाची मांडणी करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक आणि पालक वर्ग. तुम्हाला ज्ञातच आहे की आपण अतिशय कठीण प्रसंगातून आता सध्या वाट काढतोय. कोविड-19ची महामारी, कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे विद्यार्थी आपल्या घरात अडकून पडलेले आहेत. या पूर्ण वातावरणामध्ये आता केवळ व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकाला भेटतोय. तर शाळेकडून एक अशी कल्पना आली होती की एकंदरीत या परिस्थितीचा आढावा घेता घरात स्वाध्ययन करणाऱ्या आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आपण एक छोटा असा प्रयत्न करूया की या पूर्ण कालावधीमध्ये आपल्याला काय काय नवीन गोष्टी करता येतील, कशा प्रकारे करता येतील, मुलांची मानसिकता समजून घेऊन त्या कशा करता येतील, याबद्दलचा एक छोटासा प्रकल्प करावा अशी इच्छा होती आणि त्या अनुषंगानं आम्ही आज हा व्हिडिओ करतोय. एकंदरीत या पूर्ण कालावधीमधून जे आता शैक्षणिक वर्ष यावर्षी चालू झालं होतं ते शाळेमध्ये चालू झालंच नाही, ते सगळ्यांच्या घरामध्ये चालू झालं आहे. या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेता काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. एक तर लॉकडाऊनमधील ही नवीन आलेली शिक्षण पद्धती आणि त्यासाठी लागणारं स्वअध्ययन. दुसरी आहे विद्यार्थ्यांची मानसिकता आणि अभ्यास करण्याची पद्धत, जी जुनी आहे ती कशी बदलली पाहिजे किंवा कशी बदलत आहे. तिसरा महत्त्वाचा विषय आहे की हे जे संकट आलेलं आहे या संकटामधून कशी आपल्याला संधी निर्माण करता येईल. आणि चौथा शेवटचा आमचा जो हे होता की शालेय जीवन आणि या शालेय जीवनामधून पुढे येणाऱ्या स्पर्धेसाठी आम्ही आमच्या मुलांना कसं तयार करू शकतो. हे साधारणपणे 4 महत्त्वाचे मुद्दे माझ्यासमोर आहेत. त्या अनुषंगानं हा प्रयत्न आम्ही करतो. एकंदरीतच तुम्ही पाहिलं असेल तर या कोरोना संसर्ग किंवा कोविड-19च्या महामारीमध्ये किंवा लॉकडाऊनच्या अंतर्गत यात गेल्या 3-4 महिन्यामध्ये एक गोष्ट अगदी प्रकर्षानं अधोरेखित केली गेली, ती म्हणजे अनसर्टन्टी, अनिश्चितता. तर आपण ही सगळ्यांनीच अनुभवलेली आहे. कोरोनाच्या बाबत कसं आता जीवन असणार आहे, कोरोनाची लस कधी येणार आहे, शाळा कधी चालू होणार आहेत, कधी नाही होणार आहेत,
किंवा परीक्षा कशा होतील, कधी होतील, या सगळ्याबाबत एक अनिश्चितता निर्माण झालेली आहे. ही जी अनिश्चितता याआधी आपण कधीच अनुभवलेली नव्हती आणि ही पहिली वेळ आहे सगळ्यांसाठीच, शिक्षकांसाठी, पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी. आता या अनिश्चिततेला कसं तोंड द्यायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या पूर्ण प्रोसेसमध्ये तुमच्या असं लक्षात आलं असेल की एक 2 टोकाचे मतप्रवाह तयार झाले होते. एक मतप्रवाह होता की कोरोना हा काही जास्त हे नाही आहे, त्यामुळं काही कुठलीही ॲक्टिव्हिटी थांबवणं गरजेचं नाही आहे आणि आपण त्याला तोंड देऊ शकतो, सहज तोंड देऊ शकतो, हे इतकं मोठं काही नाही आहे संकट, हा एक होता. दुसरा, 2020 हे जिवंत राहण्याचं वर्ष आहे, तर तुम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटी सगळ्या सोडून तुम्ही घरी बसा, स्टे सेफ आणि केवळ जिवंत राहणं हे ध्येय असलं पाहिजे यावर्षी, हाही मतप्रवाह होता. मला वाटतं की हे दोन्ही टोकाचे मतप्रवाह आहेत. याचा मध्यम मार्ग आपण कुठंतरी शोधणं गरजेचं आहे आणि तो मध्यम मार्ग शोधण्यासाठी आपल्याला मानसिकतेमध्ये बदल करावा लागणार आहे. पूर्ण या कालावधीमध्ये घरी राहणं, सुरक्षित राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त घरी राहून आपण काय करतो यालाही महत्त्व आहे. गेले 4-5 महिने आपण जे काय केलं किंवा इथून पुढे जे काय करणार आहोत, आपण एकंदरीत या कालावधीमध्ये काय करतोय याचं आपल्याकडे डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे की आपण काय काय करतो किंवा काय काय केलं हे आपण मांडणं कुठंतरी गरजेचं आहे. तर ते मांडल्यानंतर आपल्याला त्यामधून एक वाट लक्षात येईल. हे मांडायचं कोणी आता, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा मानसिकतेमधला बदल आमच्या मुलांनी आता करायचा आहे. आपण जे रोज करतो, दिवसाचे 24 तास आहेत, 24 तासातले 8 तास आपले झोपण्यात गेले, उरलेले बाकीचे तास, त्यातला बराचसा कालावधी हा पूर्वी शाळेत जायचा, 7-8 तास शाळेत येणे, यायची तयारी करणे याच्यामध्ये जायचा. पण आता तो पूर्ण कालावधी आपला घरात जातो. तर उरलेला वेळ एकंदरीतपणे आपण कसं घालवतो याचं सुरुवातीला आपण डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे की गेला 1 आठवडा असेल की आपण काय काय केलं प्रत्येक दिवशी, हे लिहून ठेवायचं. कारण ह्या प्रत्येक जो वेळ चाललेला आहे हा आपल्या आयुष्यातून निघत चालला आहे, तो परत येणार नाही. हा जेव्हा मानसिकतेमध्ये बदल होईल त्यावेळेला हळूहळू मला वाटतं ही पहिली पायरी असेल स्वअध्ययनाकडे. कारण आता कुणी आपल्याला अभ्यास करा किंवा कुणी आपल्याला हे करा ते करा असं सांगण्यापेक्षा आपण या वेळेमध्ये काय करू शकतो, आपली किती कॅपॅसिटी आहे, त्या पद्धतीनं आपण ते टाईम टेबल आखून त्या पद्धतीनं सुरुवात करणं गरजेचं आहे. हा पहिला मानसिकतेचा बदल. हा पूर्ण आपण पुढे येणाऱ्या प्रत्येक मुद्द्यामध्ये हा अपेक्षित आहे. संकटातून संधी जे आपण म्हणतो ते दाखवण्याचा हा कालावधी आहे. तुम्हाला असं लक्षात आलं असेल की लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी एक मार्ग पत्करला की आपण घरी राहू आणि बाकी सगळे आपले कामधंदे बंद केले. या व्यतिरिक्त काही दुसऱ्या लोकांचा दुसरा अप्रोच होता. तर त्यांनी हा दुसरा अप्रोच घेतला, टू गिव्ह द बेस्ट इन व्हॉट एव्हर सिच्युएशन यू आर. म्हणजे तुम्हाला असं लक्षात आलं असेल की सडनली बऱ्याच लोकांनी सॅनिटायझर मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली, बऱ्याच लोकांनी मास्क बनवायला सुरुवात केली. या लोकांनी हा अप्रोच घेतला कारण त्यांना कळलं की हे संकट जरी असलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला एक संधी आहे. तुम्ही आजकाल जर टी व्हीवर ॲडव्हर्टाईज बघत असाल तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज ही कशी केली जाते ते थोडं लक्षपूर्वक पहा. ती ॲडव्हर्टाईज जी आहे ती आता कोरोनाच्या संदर्भात केली जाते. प्रत्येक इव्हन पेंटची ॲडव्हर्टाईजसुद्धा अशी केली जाते की ते व्हायरसला मारतं किंवा लोक हे संधी शोधत आहेत की या संकटामध्ये आपण कशी संधी शोधायची. आणि हे पूर्ण जगामध्ये चालू आहे. हे शैक्षणिक स्तरावर सुद्धा झालं पाहिजे. विद्यार्थ्यांनी या संकटाचा आणि लॉकडाऊनचा फायदा उठवणं जास्त गरजेचं आहे, जे तुम्हाला आत्ता शक्य आहे. समजा ते गेल्या 4-5 महिन्यात कदाचित झालं नसेल तर आत्ता आजपासून त्याची गोष्टीची सुरुवात करता येईल. शाळेमध्ये जेव्हा आपण शिकत असतो तर शाळेमध्ये शिकवायची जी पद्धत आहे, अध्यापनाची जी पद्धत आहे, तर ती सर्वसाधारणपणे सरासरी पद्धत आहे.
सरासरी पद्धत म्हणजे की जो विद्यार्थी खूप चांगला, ज्याचं अध्ययन चांगलं आहे, ज्याला आपण ग्रास्पिंग म्हणतो त्याचं चांगलं आहे, तो खूप लवकर त्याला कळतं. ज्याचं ग्रास्पिंग खूप स्लो आहे, ज्याला कमी ग्रास्प होतं, त्याला हळू शिकायला मिळतं. पण या दोघांची सरासरी काढून एका मध्यम पातळीमध्ये अध्यापन केलं जातं. त्यावेळेला बऱ्याच वेळेला काय होतं की आपण शाळेमध्ये असताना जे हुशार विद्यार्थी असतील, ज्यांचं ग्रास्पिंग जास्त चांगलं आहे, ज्यांना लगेच समजतं, त्यांना बऱ्याच वेळेला वाटतं की आपल्याला रिपिटेशन होतं आहे, आपल्याला हे ऑलरेडी कळलेलं आहे आणि तरीसुद्धा आता याच्यामध्ये परत ते सांगितलं जातं. अशा विद्यार्थ्यांना हा फायदा आहे आता, कारण आता शाळेमधून शिकवलं जात नाही. म्हणजे जे अध्यापन पूर्वीचं व्हायचं त्या व्यतिरिक्त आता आपण अध्ययनकडे जातो. स्वअध्ययन म्हणजे आपण तुम्ही शिकायचं. तर या सगळ्या मुलांना ज्यांचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे त्यांना त्यांचा आत्ताचा सिलेबस खूप लवकर पद्धतीनं कंप्लीट करता आहे. आणि तो फक्त कंप्लीट नाही करता येणार, तर त्याच्या व्यतिरिक्त जे अवांतर वाचन त्या प्रत्येक टॉपिकशी निगडीत आहे ते त्यांना करता येईल. ते जर संपलं असेल तर त्याच्या व्यतिरिक्त जी पुस्तकं आहेत ती सुद्धा त्यांना अभ्यासाला आता संधी आहे. ह्याच्यामध्ये एक छोटीशी ट्रिक करता येईल म्हणा, की एकंदरीत आपल्याला सवय अशी असते की आपण हे पुस्तक झालं, या वर्षीचं एखाद्याचं पुस्तक वाचून संपलं तर मी पुढच्या वर्षीचं पुस्तक घेतो किंवा पुढच्या इयत्तेचं. मी आता 8वीला असेल तर माझं 8वीचं पुस्तक वाचून संपलेलं आहे, मी 9वीचं पुस्तक घेतो. यापेक्षा माझं असं सजेशन राहील उलटं, की ज्यांचं 8वीचं वाचून झालेलं आहे त्यांनी आपली जुनी पुस्तकं काढावीत. 5वी 6वी 7वी जे आपण शिकत आलो ती जुनी पुस्तकं काढावीत आणि त्या पुस्तकामधलं आपल्याला अजून काय काय येतं, त्या पुस्तकामध्ये त्यावेळेला मला काही कळलं नव्हतं जे आत्ता मला कळतं का, किंवा त्या पुस्तकातले प्रश्न त्यावेळेला मला अवघड जात होते ते आता किती सोपे जातात हे बघता येईल. तर हा एक गमतीचा भागही आहे. आणि आपण जे आधी शिकलेलो आहे ते आपण विसरलो तर नाही हे चेक करण्याची ही आपल्याकडे आता संधी आहे, जी इतर वेळेला समजा शाळा रेग्युलर चालू असेल त्यावेळेला शक्य नव्हतं, आता ते बऱ्या अर्थी शक्य आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रास्पिंग थोडं कमी आहे, ज्यांना लगेच समजता येत नाही, त्यांची वर्गामध्ये थोडी कुचंबना होते, कारण वर्ग हा अतिशय कमी वेळेचा असतो आणि त्या वेळेमध्येच ते अध्ययन केलं जातं. आता तो वेळ तुमच्याकडे दुप्पट आहे, तर त्या दुप्पट वेळामध्ये तुम्हाला 2-3 वेळा ते वाचता येऊ शकतं आणि आपल्याला समजून घेता येऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे लॉकडाऊनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बरेचशी जी शैक्षणिक बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या इंटरनेटवर बऱ्याचशा चांगल्या उपलब्ध झालेल्या आहेत. बरेचसे व्हिडिओज येत आहेत, यूट्यूब चांगलं माध्यम आहे. तर असे बरेचशा माध्यमातून बरेचसे टॉपिक समजून घेणं सोपं जातं. तर विद्यार्थ्यांनी तो प्रयत्न करायला हरकत नाही. बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर आता उपलब्ध आहेत. इव्हन बऱ्याचशा पुस्तकामध्ये खाली धड्याच्या नंतर एक QR कोड दिलेला असतो, तो आपण स्कॅन केला की त्याच्यामधून वेगवेगळे इंटरनेटमध्ये वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला बघता येतात आणि त्या व्हिडिओजमधून समजून घेणं हे सोपं जाऊ शकतं. तर हा पूर्ण कालावधी जो आहे, ज्याला आपण स्वअध्ययन म्हणतो, हा समजून घेण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे. वेगवेगळे टॉपिक समजून घेणे, त्यासोबत बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला इतर वेळेला थोडा बाऊ होतो. महत्त्वाचे म्हणजे काही विषय असतात, एकतर इंग्रजी असतो किंवा गणित विषय असतो. या दोन्ही विषयांचा बाऊ जर दूर करायचा असेल, भीती दूर करायची असेल, तर याचा केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे जास्तीत जास्त सराव करणे. आपण गणिताचा जितका जास्त सराव करू तितकं सोपं ते आपल्याला वाटायला लागतं. आपण इंग्रजीचा जितका जास्त सराव करू तितक्या सोप्या पद्धतीने ते आपल्याला कळायला लागतं. तर हा पूर्ण कालावधी आपल्याला सराव करण्यासाठी वापरता येऊ शकतो. तर सराव कसा करायचा, तर गणित हा विषय जो आहे, हा गणित विषय आपल्याला अवघड जातो, कारण ज्या ज्या वेळेला गणित सुरू झालं होतं त्या वेळेला आपल्याला काही ना काही गोष्टी आधी समजलेल्या नव्हत्या. पण आपण शालेय आपल्या शिक्षणाच्या पद्धतीप्रमाणे आपण पुढे पुढे जात गेलो आणि आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अवघड वाटतात. तर ह्याच्यात अशी गंमत करता येईल मगासारखीच, की आपण
जुन्या पुस्तकापासून परत सुरुवात करायची. की समजा आपण 5वीच्या गणिताचं पुस्तक घेतलं मोठ्या मुलाने, 5वी 6वीची जी आपल्याला आत्ता सोपी वाटतील गणितं, पण त्यावेळेला ती आपल्याला अवघड वाटत होती. त्यावेळेला कदाचित त्यातलं बरंच आपल्याला कळलं नव्हतं. ते आत्ता कळणं या स्टेजला सहज शक्य आहे. तर समजा तुम्हाला आत्ता गणित अवघड जात असेल तर याचा अर्थ की गेल्या काही वर्षामध्ये जे आपण गणित शिकलो ते आपल्याला चांगल्या रीतीने कळलेलं नव्हतं. हा जो लॉकडाऊनचा पिरियड आहे हा आपल्याला मागचा गणिताचा अभ्यास आपल्याला चांगला करण्यासाठी उपयोगात येऊ शकतो. इंग्रजीचं म्हणायचं तर इंग्रजी ही भाषा आहे. कुठलीही भाषा ही सरावानं येते आणि सराव करण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. आपल्याला आत्ता लॉकडाऊनमध्ये भरपूर वेळ आहे. इंग्रजीचे बरेच इंटरनेटवर पूर्ण सगळं माध्यम जे आहे ते इंग्रजी आहे. तुम्हाला बरेच व्हिडिओ मिळतील, बरेचसं वाचन करायला मिळेल, बरंचसं ऐकायला मिळेल. त्याच्यामुळे इंग्रजीचा सराव हा अतिशय सोपा होऊ शकतो. म्हणून हा पूर्ण जो कालावधी आहे तो इंग्रजीचा सराव करण्यासाठी आपल्याला वापर करता येऊ शकतो. हे झालं अभ्यासाच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अतिशय महत्त्वाची गोष्ट जी असते आपल्या शालेय जीवनामध्ये, जी आपल्याला जाणवत नाही, की शाळेमध्ये आपल्या इतर तासांच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दुसरे तास असतात. जसा चित्रकलेचा तास असतो, क्राफ्टचा तास असतो, संगीताचा तास असतो. हे तास कसले आहेत? हे तास हे आपल्या शिक्षणाचे किंवा सिलेबसमधले नाही आहेत. हे तास जे असतात ते तुमच्या हॉबीज सुधारण्यासाठी, हॉबीज डेव्हलप करण्यासाठी असतात. या हॉबीज केवळ एका तासामध्ये होत नाहीत. तर या हॉबीज आत्ता सुधारण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ आहे. तर ह्या हॉबीजचा आपण कशा पद्धतीनं पुढे नेऊ शकतो याच्यासाठी आत्ता विचार करताय. तर हॉबीज कशा आपण शोधायच्या? तर वेगवेगळ्या हॉबीज ज्या आपल्याला आवडतात त्या सगळ्या पूर्ण लिहून काढायच्या आणि पूर्ण लिहिल्यानंतर त्याच्यानंतर प्रत्येक हॉबीबद्दल आपल्याला काय काय वाटतं ते आपण सुरुवातीला समजून घ्यायचं. की चित्रकला आपण घेतली, की चित्रकलेबद्दल मला काय वाटतं, ते चांगलं आहे, वाईट आहे, मला जमतं नाही जमतं. त्याच्यानंतर आपण चित्र काढून बघायची. आपल्याकडे भरपूर वेळ आहे दिवसभरामध्ये, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की आपल्याला खरोखर आवडतं का चित्र काढायला. समजा आवडत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला परत सुधारणा करता येऊ शकते आणि ही आपल्याला आयुष्यभरासाठी हॉबी म्हणून आपल्यासोबत राहील. आपल्याला क्राफ्ट्स आवडतात, आपल्याला क्राफ्ट्स करायला हरकत नाही. योगायोगानं परत इंटरनेटवर बरंचसं याबद्दल साहित्य उपलब्ध आहे, क्राफ्ट्स, चित्रकला आणि याचे. तर तुम्ही बघितले तर लोकांनी खूप व्हिडिओज बनवले. जे चांगले चित्रकार आहेत त्यांनी अगदी बेसिकपासून व्हिडिओजमध्ये दिलेलं आहे की अगदी रेष कशी काढावी इथूनपासून सुरुवात झालेली आहे. हे सगळे आपल्याला वापरून आपल्याला हॉबीज बऱ्याचशा डेव्हलप करता येऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे नवीन नवीन खेळ आपण खेळू शकतो. खेळ खेळणं हे आपल्या बुद्धीला चालना देणारा, आपल्या शरीराला चालना देणारा एक व्यायाम आहे. आता अनफॉर्च्युनेटली काय होईल की लॉकडाऊनमध्ये बाहेर जाऊन खेळणं, मैदानी खेळ खेळणं हे शक्य नाही. पण घरातल्या घरात खेळता येण्यासारखे खूप खूप खेळ आता उपलब्ध आहेत. एक चांगली गोष्ट होऊ शकते की जे बरेचसे खेळ आत्ता आपल्याला माहिती नाहीत पण आपल्या आईवडिलांच्या काळामध्ये ते खूप प्रचलित होते. ते खेळ आता कालानुसार मागे पडलेले आहेत किंवा माहिती नाहीत. तर बरेचसे हे खेळ तुम्ही तुमच्या पालकांच्याकडून किंवा तुमच्या आजोबाजीकडून हे जाणून घेऊ शकता. हे नवीन खेळ खेळता येऊ शकतात. पालकांनीसुद्धा जुने खेळ त्यांच्या लहानपणीचे जे असतील ते मुलांना खेळायला देणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त इंटरनेटवर तुम्ही बघितले तर घरच्या घरी खेळण्याचे खूप असे खेळ उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये बुद्धी आणि तुमचं शरीर त्या दोन्हीचा कस लागतो. साधारणपणे हे थोडं लक्षात आलेलं आहे की लॉकडाऊनमध्ये मुलांचा जो खेळण्याचा जो कल आहे तो शक्यतो मोस्टली जो आहे तो मोबाईलचा गेम खेळणे याच्याकडे गेलेला आहे. मोबाईलचा गेम खेळणं हा तुमच्या डोळ्यासाठी आणि तुमच्या बुद्धीसाठी दोघांसाठी हा त्याचा वाईट परिणाम पुढे जाऊन होणार आहे. तर जर तुम्ही आजही ते मोबाईलचे गेम खेळत असाल तर कृपया सगळ्या विद्यार्थ्यांनी ते आजपासून बंद करावेत. सगळ्या पालकांनीसुद्धा याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे की मोबाईलचे गेम खेळणं हे अतिशय वाईट परिणाम देणारा घटक आहे. मोबाईलमध्ये समजा जर खूप अवघड होत असेल यापासून अलिप्त राहणं तर लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये काही गेम खेळता येऊ शकतात जे खास मुलांसाठी त्यांनी बनवलेले आहेत.
म्हणजे वेगवेगळे पझल्स असतात, छोटे क्विज इंग्लिशचे आलेले आहेत, किंवा वर्ड फॉर्मेशनचे बरेचसे गेम आहेत की वेगवेगळे तुम्हाला अक्षरं दिली जातात आणि त्यातून तुम्ही शब्द तयार करायचा आहे, किंवा वेगवेगळे पझल दिले जातात की ते पझल तुम्हाला सोडवायचं आहे. अशा पद्धतीचे गेम खेळणं हे योग्य होऊ शकेल. पण या व्यतिरिक्त कुठलाही गेम ज्याच्यामध्ये खूप जास्त ग्राफिक्स आहेत, खूप मोठा आवाज आहे, खूप रंगीबेरंगी कलर्स येतात, किंवा ज्याच्यामध्ये बंदुका गोळ्या चालू आहेत आणि युद्ध होत आहेत, असे गेम खेळणं हे मुलांच्या मानसिक दृष्टीनं योग्य नाही आहे. तर याच्यामध्ये पालकांना एक विनंती असेल की मुलांना जो गेम खेळायचा आहे तो पालकांनी स्वतः पहिला बघावा मोबाईलमध्ये की काय आहे त्या गेममध्ये, आणि त्याच्यानंतरच मुलांना ते द्यावं. माझं पर्सनली असं मत आहे की जे क्विजचे गेम आहेत ते पालकांनी स्वतः बघा आणि नंतर मुलांना ते खेळायला दिले तरी चालतील. पण या मोबाईलच्या गेमलासुद्धा एक वेळेचा मर्यादा असते, कारण मोबाईलच्या मधून प्रकाश जो येत असतो तो मुलांच्या डोळ्यांना हानिकारक आहे. म्हणून त्याचासुद्धा वेळ ठरवून दिला तर योग्य होईल. तर मुलांच्यासोबत बसून तुम्ही ठरवायचं आहे की किती वेळ तुम्ही हा गेम खेळणार, आणि त्यानुसार मग तो गेम खेळायला द्यायला हरकत नाही. अशा प्रकारचे नवीन नवीन खेळ आपल्याला खेळता येतील. हे खेळ फक्त आपण टाईमपास म्हणून खेळत नाही आहे, हे लक्षात असू द्या. हे गेम जे आपण खेळतो आहे तर ह्याच्यामधून आपल्या बुद्धीचा विकास होणं गरजेचं आहे. आपल्या स्वअध्ययनाला यातून मदत मिळणं गरजेचं आहे. आपण असेच खेळ निवडले पाहिजेत की ज्याच्यामधून आपल्याला स्वअध्ययन, आपला विकास होऊ शकेल. याच्या व्यतिरिक्त नवीन जी आता शिक्षण पद्धती चालू झालेली आहे त्याचा उपयोग मला वाटतं आता सर्वजण करत आहेत. ऑनलाईन लर्निंग मॉड्यूलचा वापर जो आहे, यूट्यूब किंवा विकिपीडिया. तर यूट्यूब हे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे, तर ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी चांगले व्हिडिओज टाकलेले आहेत. हे व्हिडिओजसुद्धा पहिल्यांदा तपासणं गरजेचं आहे, ते किती योग्य आहेत, ते किती खरे आहेत, त्याची माहिती किती बरोबर आहे हे बघून नंतर ते व्हिडिओज बघणं हे गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त विकिपीडिया नावाचं एक इंटरनेटचं पेज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जगातल्या प्रत्येक गोष्टीचा अगदी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या असतात. आपल्याला आवडीचं एखादं क्षेत्र तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याबद्दल विकिपीडियामध्ये जाऊन अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर ह्या नवीन ऑनलाईन पद्धतीमधून एक तुम्हाला गोष्ट अधोरेखित करता येईल की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुणी शिकवत नाही आहे. याच्यामध्ये मुलं ही ग्राह्य घेतात, मुलं ही अध्ययन करतात. यालाच आम्ही आता स्वयं अध्ययन असं म्हणतो. स्वयं अध्ययनाची सुरुवात ही कोविड या निमित्तानं झालेली आहे, हे चांगलंच आहे. पण आता ते सिस्टमॅटिकली आपण कसं करावं याबद्दल थोडंसं लक्ष देऊया. आतापर्यंत जे सगळे आम्ही हे सांगितले, जे प्रयोग करायचे आहेत या प्रत्येक प्रयोगाचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. डॉक्युमेंटेशन म्हणजे काय, तर तो लिहून ठेवणं गरजेचं आहे. दिवसातून मी समजा 16 तास मी बसलेलो आहे, तर 16 तासाच्या प्रत्येक तासामध्ये मी काय केलं याचं लिखित स्वरूपात असणं गरजेचं आहे. त्याला वेळ काळ काही नसते, म्हणजे त्याला वेळ ठरवणं हे चुकीचं आहे. म्हणजे रोज मी 4 वाजता मी मोबाईलचा एक गेम खेळेल, किंवा रोज संध्याकाळी 6 वाजता मी चेसचा गेम खेळेल, हे म्हणणं चुकीचं आहे. तो वेळ तसा देणं ते चुकीचं आहे. कारण वेळ, आपली इच्छा ही वेळ बघून होत नाही. मला आता खेळायची इच्छा झालेली आहे किंवा मला अभ्यासाची इच्छा झालेली आहे, तर दिवसातून तो तुम्ही कधीही करू शकता. फक्त त्याचं लिहिणं गरजेचं आहे. लिहिल्यानं काय होईल की लिहिल्यानं एका आठवड्यात तुम्ही जर पूर्ण त्याचा आढावा घेतला तर तुमचं असं लक्षात येईल की बराचसा वेळ माझा कुठे गेलेला आहे. त्याच्यानंतर मग त्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला ती सुधारणा करता येऊ शकते. स्वअध्ययनाचा सगळ्यात महत्त्वाचा पाया जो असतो तर तो असतो स्वयंशिस्त. त्याला आपण सेल्फ डिसिप्लिन असं म्हणतो. कारण इथे तुम्हाला ओरडायसाठी किंवा अभ्यासाला बसवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी शिक्षक नसतात. हे आपण स्वतः समजून घेऊन तुमचा जो कॉन्शियस आहे, तुमची सारासार विवेकबुद्धी जी आहे हीच तुमच्यावर लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी आम्ही आता याला म्हणतो स्वयंशिस्त. आपण स्वतःवर एक शिस्त घालून द्यायची की मी दिवसभरामध्ये साधारणपणे इतका वेळ याला दिलेला आहे, इतका वेळ याला दिलेला आहे, आणि तो तशा पद्धतीनं मी घालवणार आहे. लॉकडाऊन म्हणजे मुलांसाठी सुट्टी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. सुट्टी जी होती 2 महिन्याची ती ऑलरेडी संपलेली आहे. आता
नवीन पूर्ण अर्थानं शैक्षणिक वर्ष चालू झालं आहे. हे पूर्ण वर्ष शैक्षणिक वर्ष म्हणूनच आपल्याला त्याकडे बघायचं आहे. शाळा चालू आहे, पण शाळेमध्ये येणं अजून अपेक्षित नाही आहे. ज्या वेळेला शाळेमध्ये मुलं यायला सुरुवात होईल त्याप्रमाणे आपण कदाचित पुन्हा आपल्या रेग्युलर रुटीनला जाऊ, पण तोपर्यंत जी आहे ती शाळा चालूच आहे. फक्त आता माध्यम बदललेलं आहे, शिकण्याचं माध्यम बदललेलं आहे, शिकवण्याचं माध्यम बदललेलं आहे. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे आता समजून घेतलं पाहिजे की स्वयं अध्ययन जे आपण म्हणतो त्याच्यासाठी स्वतःला शिस्त लावणं ही पहिली गरज आहे. त्याच्याबरोबरच त्यांची दुसरी जबाबदारी आहे ती त्यांच्या पालकांची. बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना स्वतः समजत नाही किंवा त्यांचं वय नसतं समजण्याचं की ही गोष्ट बरोबर आहे, ही चुकीची आहे, किंवा या गोष्टीला आपण जास्त वेळ देतो, या गोष्टीचा जास्त विचार करतो. या गोष्टी समजणं हे शक्य होत नाही. त्यावेळेला पालकांनी त्यांना समजून देणं हे गरजेचं आहे. त्यांनी फक्त आता त्यांना ती जाणवून जरी दिली तरी मुलं आपल्या आपण ती शिकून घेतील. पण पालकांनी त्याच्यामध्ये स्वतः इंटरफेअर न करता फक्त लांबून त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. स्वयं अध्ययनाचा अर्थ हा विद्यार्थ्यांनी स्वतः अध्ययन करणं हे अपेक्षित आहे. पालकांनी ते विद्यार्थ्यांच्यासाठी करणं हे अपेक्षित नाही आहे. पालक त्यांच्या आजूबाजूला बसू शकतात, बसून त्यांचं ऑब्झर्वेशन करू शकतात, त्यांना कुठे चुकत असेल त्याची जाणीव करून देऊ शकतात, पण पालकांनी स्वतः करणं हे अपेक्षित नाही आहे. जे पूर्ण शैक्षणिक वर्षाचं जे सगळं काम आहे किंवा जे आत्ता आम्ही पूर्ण ॲक्टिव्हिटीज सांगितल्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी स्वतः करणं हे अपेक्षित आहे. पालकांनी फक्त याच्यामध्ये मार्गदर्शन म्हणूनच काम करायचं आहे. त्यानंतर चौथा महत्त्वाचा एक मुद्दा जो मला आत्ता याच्यामध्ये सांगायचा होता की ज्याची आपण सुरुवातच या सेशनची याच्यातून केली की अनिश्चितता, अनसर्टन्टी जी निर्माण झालेली आहे. बऱ्याच जणांना या अनिश्चिततेचं भय वाटतं किंवा अनसर्टन्टीची भीती वाटायला लागते की याच्यासाठी, कारण माणसाचं साधारणपणे निसर्गतः वाढ अशी झालेली आहे की आपल्याला एखादी गोष्ट निश्चित असली की आपल्याला ते बरं वाटायला लागतं. पण वर्षानुवर्षे बऱ्याचशा अशा गोष्टी होत येतात आणि मग त्या निश्चित होत जातात. म्हणजे जसं आता शाळा आहे, आपल्याला माहिती असते की ही शाळा आपली इथे आहे आणि मी त्या शाळेत जातो. आपल्या शाळेची वेळ निश्चित असते की यावेळेला सुरू होईल, यावेळेला संपेल. शाळेमध्ये तास निश्चित असतात, तासांची वेळ निश्चित असते. तासामध्ये शिकवणारे जे विषय असतात ते निश्चित असतात. ते विषय कुठल्या पुस्तकातून शिकवायचे तेही निश्चित आहेत. त्या पुस्तकातून येणारी माहिती, त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न तेही जवळपास निश्चित आहे. आणि त्याच्यामधून जे आपण उत्तर लिहितो तीही निश्चित आहे. तर एकंदरीत पूर्ण आमची वाढ ही अशी झालेली आहे की ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्याला अशी वाटते की ही निश्चित असावी, ही सर्टन असावी, म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की ही आहे. पण बऱ्याच वेळेला हा प्रश्न मुलांच्यामध्ये निर्माण होतो, पूर्वीही व्हायचा, की साधारणपणे 10वी पर्यंतच्या शाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी निश्चित होतात. 10वी नंतरच्या कुठल्याही कालावधीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या निश्चित होत नाही आहेत. बऱ्याचशा गोष्टी अनिश्चित होत असतात. त्याही नंतर कॉलेज वगैरे संपल्यानंतर तर ते पूर्ण त्याच्यानंतरचं आयुष्य हे पूर्ण अनिश्चित आहे. जसं आपली शिक्षण पद्धतीमध्ये आपण जसं शिकतो, जशा निश्चितपणे आपण हा सगळा पूर्ण कार्यक्रम पार पडतो, त्या निश्चितपणे जीवन पुढचं चालत नाही. जीवन हे खूप अनएक्सपेक्टेड आहे, अनसर्टन्टी आहे. मुलांना बऱ्याच वेळेला पुढच्या अनिश्चिततेला तोंड देण्यामध्ये त्रास होतो. ते केवळ याच्यामुळे, कारण आपला पूर्ण ही जी वाढ झालेली आहे ही एका निश्चितपणाकडे झालेली आहे. मला असं वाटतं की कोरोनाच्या नंतर आलेल्या लॉकडाऊनमुळे जो अनिश्चितता आलेली आहे ही आपल्या आयुष्यासाठी खूप गरजेची आहे. ही आपल्या वाढीमध्ये ही खूप जास्त गरजेची आहे. मुलांना आपण बऱ्याचशा अनिश्चित गोष्टींसाठी ट्रेन करणं आता गरजेचं आहे. बऱ्याचशा अनसर्टिनिटीजसाठी ट्रेन करणं गरजेचं आहे. नाहीतर मग मुलं पुढे जाऊन गोंधळून जातील की आता काय करायचं, हा सगळ्यात मुलांना सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. तो दूर करण्यासाठी आपण आत्तापासून मुलांना अनसर्टन्टीला कसा तोंड द्यायचं आहे या गोष्टी शिकवायसाठी सुरुवात करूया. आणि मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनसर्टन्टी फेस करायची असते तर ती म्हणजे स्पर्धा परीक्षा. की तुम्ही भारतातल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घ्या, त्याची सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते कुठल्याही स्पर्धा परीक्षेची ती म्हणजे अनिश्चितता. की स्पर्धा परीक्षेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठला प्रश्न विचारतील
तो कुठल्या पुस्तकातून विचारला जाईल किंवा त्याचं काय उत्तर असेल याचा काहीही तुम्हाला थांगपत्ता नसतो. जोपर्यंत तुम्ही जाऊन स्वतः पेपर उघडून नाही बघत तोपर्यंत तुम्हाला या गोष्टीचा अजिबात अंदाज लागत नाही. तर याच्यासाठी म्हणून तयारी करायची असते. तर एकंदरीत तुम्ही जर बघितलं की स्पर्धा परीक्षेचं स्वरूपच असं आहे की जे तुम्हाला पूर्ण आयुष्य जगण्यासाठी ज्या पद्धतीची तयारी लागते त्या पद्धतीची तयारी करावी लागेल. म्हणून सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आपण काय करतो, आपण अनसर्टनची तयारी करतो की समजा मला आज या परिस्थितीमध्ये आता कुणीतरी प्रश्न विचारला की याचा उत्तर सांग, मग आपण त्याबद्दल काय सांगणार आहोत. मग त्याचं उत्तर सांगताना आपण आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये माझं जेवढं ज्ञान मी प्राप्त केलेलं आहे ते कशा पद्धतीनं मला त्याच्यात बसवता येईल आणि त्या पद्धतीनं मी सांगू शकतो. याची तयारी करणं मुलांनी आत्ता गरजेचं आहे. कारण ही जी आत्ता आपण अनसर्टनिटी अनुभवलेली आहे हे खरं म्हणजे सत्य आहे. पुढल्या आयुष्यामध्ये आपल्याला अशाच अनसर्टनिटीना प्रत्येक ठिकाणी तोंड द्यावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी तयारी करणं ही म्हणजे स्पर्धांची तयारी करणं. बऱ्याच वेळेला आता तुम्हाला लक्षात आलं असेल की लॉकडाऊनमध्ये बऱ्याच जणांचे जे जॉबला होते, नोकरीला होते, त्यांची नोकरी गेली, जॉब गेला, हे तेव्हा त्यांच्यासमोर अनसर्टनिटी आली. आपल्या एकंदरीत डोक्यामध्ये कसं हे होतं की आता मी जॉबमध्ये आहे, मला सॅलरी आहे, मला पगार मिळतो, माझं हे मी सगळं पूर्ण नकाशा करून ठेवला आहे. सडनली बऱ्याचशा लोकांचा जॉब निघून गेला, आता काय झालं, आता काय करावं हा सगळ्यात मोठा त्यांच्यासमोर प्रश्न राहिला. तर हीच अनसर्टनिटी आता आली. ही अनसर्टनिटी, ही अनिश्चितता भविष्यामध्ये पुन्हा कधीही येऊ शकते आणि ती वारंवार येऊ शकते. असं नाही का ती एकदाच येणार आहे आणि परत आपल्याला आयुष्यात ते नाही फेस करावं लागेल. तर या सगळ्याची तयारी करणं गरजेचं आहे. या सगळ्याची तयारी करणं म्हणजेच आपण स्पर्धेची तयारी करतो. एकंदरीत स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सुरुवात ही शालेय जीवनापासून करणं गरजेचं आहे. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला ॲक्च्युअल जेव्हा स्पर्धा परीक्षामध्ये भाग घ्यायचा आहे त्यावेळेपर्यंत आपली तयारी झालेली असेल. आता बघितलं तर आयुष्यातल्या किंवा आपण ज्या त्या सगळ्या शैक्षणिक पातळीवरच्या ज्या परीक्षा बघतो त्या सगळ्या एकंदरीत स्पर्धा परीक्षा या स्वरूपाच्याच आहेत. तर तुम्ही नेट सेट असेल, IIT JEEच्या परीक्षा असतील, CETच्या परीक्षा असतील, नीटच्या परीक्षा असतील, या सगळ्या ज्या परीक्षा आहेत या त्यांचं स्वरूप हे स्पर्धा परीक्षांचं आहे. तर या स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना तयार करणं हे आत्ता गरजेचं आहे. आणि हा लॉकडाऊनचा वेळ आपल्याला बऱ्यापैकी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये छोटी छोटी सुरुवात करता येईल. शाळेमध्ये पूर्वी आपण येत होतो त्यावेळेला साधारणपणे 8 तास म्हणजे शाळेत जायचे, घरी तयारी होऊन येणं जाणं या बऱ्याचशा गोष्टीमध्ये माझा बराच वेळ जायचा. आता बराचसा वेळ माझ्याकडे अवेलेबल आहे. तर त्यावेळेचा मी कसा वापर करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींच्याबद्दल वाचण्याची आतापासून आपण सवय लावू शकतो की ज्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, आपल्यासोबत नाही आहेत, पण तरीसुद्धा आपल्याला त्या आवश्यक आहेत वाचायच्या. तर छोट्या छोट्या गोष्टीच्या वाचनापासून सुरुवात करूया. न्यूजपेपर हे आम्ही पूर्वी हे करायचो. आता बऱ्याचशा अर्थी न्यूजपेपरचा बराचसा जो भाग आहे तो ज्ञान मिळण्याच्या पलीकडचा असतो. म्हणजे त्या फक्त बातम्या असतात, त्याच्यामध्ये ज्ञानवर्धन करणारा पोर्शन हा खूप कमी असतो. तर त्याच्यासाठी आता मी जे आहे ते आम्ही आता मासिक एखादं असेल तर त्याचं वाचन करण्यासाठी मुलांना सांगतो. कुठलंही तुम्ही मासिक घेऊ शकता किंवा जे साप्ताहिक येतं त्याच्यामध्ये त्या महिन्यातल्या किंवा त्या आठवड्यातल्या ज्या चांगल्या चांगल्या घटना होत्या त्याच्याबद्दलचं ज्ञानवर्धक विश्लेषण केलेलं असतं. तर ते वाचणं हे आपल्याला अपेक्षित आहे, जे आपल्या आजूबाजूला चाललेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण असं घेऊ की आपल्याला आजूबाजूला आता कोरोनाचे वातावरण आहे किंवा कोविड-19चं आहे. बऱ्याच जणांनी कोरोना काय आहे, कोविड-19 काय आहे याच्याबद्दलचं पूर्ण विश्लेषण केलेलं आहे. ते वाचलं तर आपल्याला खूप त्याबद्दल कॉन्फिडन्स येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचे जर तुम्ही ह्याच्यावर बघितले की इंटरनेटवर खूपसे व्हिडिओज आलेले आहेत, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत की त्याच्यामध्ये खूप असं ज्ञानवर्धक सगळं हे टाकलेलं. म्हणजे अगदी सायंटिस्ट 1975 पासूनचे जे वेगवेगळे सायन्सचे प्रयोग आहेत त्याच्याबद्दल अगदी सोप्या सोप्या भाषेमध्ये इंटरनेटवर आता मटेरियल उपलब्ध करून दिलेलं आहे. ते सगळं वाचून आणि आपण त्यामधून काय घेता येऊ शकतं हे शालेय आपल्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त आहे. त्याच्यामधून आपल्याला काय घेता येऊ शकतं
ती सवय लावणं हे आपल्याला जास्त गरजेचं. शाळेमध्ये असताना आपल्याला एक टाईम टेबल फिक्स करून दिलेलं असतं की हे टाईम टेबल आहे, या टाईम टेबलप्रमाणे आपण जातो. आता या टाईम टेबलच्या व्यतिरिक्त काहीतरी करण्याची आपल्याला संधी मिळू शकते. या संधीचा आपण सगळ्यांनी फायदा उचलणं हे गरजेचं आहे. बऱ्याच जणांना तुम्हाला आता लक्षात आलं असेल की पुढे जाऊन इव्हन आयुष्यामध्ये की जे लोकांचे आता जे नोकरीला होते लोक, त्यांची नोकरी निघून गेली, हे तर सगळ्यांची गेलेली नाही. फक्त काही लोक हे घरी बसले, काही लोक अजूनही करत आहेत. जे लोक घरी बसले ते कशामुळे बसले याचा त्यांनीही विचार केला आहे, बाकीच्यांनी विचार केला आहे. बऱ्याच लोकांना पुढे काय होतं की एकदा आपल्याला एक ध्येय मिळालं तर त्याच्यानंतर बरेच लोक हे त्या ह्याच्यामध्ये तिथे थांबून जातात. त्याच्यानंतर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते, त्याला आपण म्हणतो अपग्रेड. म्हणजे जे स्वतःचं ज्ञान आहे ते त्याच्यापेक्षा आपण वरच्या पातळीवर कसं जाऊ शकतो याचा प्रयत्न करण्यात राहणं गरजेचं आहे. जे लोक ते करत नाही ते त्या पातळीवर थांबतात आणि मग त्यांना त्याचा परिणाम भोगावा लागतो. मुलांनाही हे अपेक्षित आता आहे की त्यांनी स्वतःचं ज्ञान हे अपग्रेड करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल की ओके मला हाच पूर्ण समजलेला आहे, पूर्ण आता हे झालेलं आहे, पूर्ण टॉपिक मला समजला, पण आता याच्या पुढचं काय, याच्या पुढे मला माझं नाव कसं अपग्रेड करता येईल, नॉलेज कसं अपग्रेड करता येईल याबद्दल ध्यान देऊन त्या अनुषंगानं प्रयत्न करणं हे आत्ता महत्त्वाचं आहे. एक चांगली गोष्ट आपल्यासाठी आत्ता झालेली आहे की ते म्हणजे आपल्याला खूप वेळ मिळतो आहे. वेळ ही अशी गोष्ट आहे की तो कधी निघून जातो हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे संपूर्ण वेळला एका टाईम टेबलमध्ये बांधून घेणं हे गरजेचं आहे. आपण स्वतःचं आता एक वेळापत्रक बनवू, कारण आता शाळेचं वेळापत्रक आपल्याकडे नाही आहे. आपलं स्वतःचं एक वेळापत्रक बनवूया, त्या वेळापत्रकामध्ये त्या वेळेला बसवूया आणि त्या पद्धतीनं तो वेळेचा उपयोग करून घेऊया. नाहीतर मग तो वेळ असा निघून जात जाईल. वेळ निघून जाणं ही अतिशय वाईट गोष्ट आहे. एकंदरीत याचा जर तुम्ही विचार केला तर सर्वसाधारणपणे आपण या गोष्टींचा विचार केलेला आहे की कोरोनाच्या काळामध्ये घरी राहून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ज्या करता येणं शक्य आहे आणि ते जर आपण आता करत नसू तर आयुष्यातली एक खूप मोठी संधी आपण घालवतोय असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आपण जेवढा आपल्याला या वेळेचा उपयोग करून घेता येईल तेवढा आपण तो उपयोग करून घेऊया. शेवटीच आता एक महत्त्वाचा मुद्दा एक आहे सांगायचा की कोरोनाच्या नंतर आता बरेचसे जगभरामध्ये अर्थतज्ञ आहेत, राजकीय तज्ज्ञ आहेत, हे लोक नवीन वर्ल्ड ऑर्डरचा निर्माण होईल अशी भाषा बोलतात. म्हणजे करोनाच्या नंतरचं जग आणि करोनाच्या आधीचं जग याच्यामध्ये आता मोठा फरक असेल असं बऱ्याच जणांचं मत आहे की कोरोनानंतरचं जग अर्थकारणामध्ये, राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये हे नवीन एक वेगळं जग असेल असं बऱ्याच विचारवंतांचं मत आहे. तर मला वाटतं की इव्हन शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा बऱ्याचशा शिक्षण तज्ज्ञांचं हे असं मत आहे की कोरोनानंतरचं जग इव्हन शिक्षणासुद्धा मध्ये हे एक वेगळं जग असेल. तर या जगामध्ये आपण कशा पद्धतीनं पाऊल ठेवायचं आहे, कोरोनानंतरच्या जगामध्ये जुनी शिक्षण पद्धती असेल का, जुनी शिकवायची पद्धत असेल का, किंवा जुनी अध्ययनाची पद्धत असेल का हे आपल्याला माहीत नाही. पण नक्कीच त्याच्यामध्ये बदल होणार आहे आणि हा बदल जर आपल्याला सहजपणे पचवायचा असेल तर आत्तापासूनच या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय लावण्याची गरज आहे आणि ती सवय आपण आत्तापासून लावून घेऊ. म्हणजे आपल्याला पुढे आयुष्यामध्ये मार्ग जो आहे तो सुखकर होईल. पुढील अनिश्चितता जेवढी आहे त्याला तोंड देताना आपल्याला सहज आणि सोपं हे शक्य होईल. तर मला असं वाटतं की सगळ्या विद्यार्थ्यांनी हा प्रयत्न करायला हरकत नाही आणि सगळ्या पालकांनी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांना आपल्या परीनं हातभार लावावा, त्यांना मार्गदर्शन करावं. तर ही मुलं पुढे जाऊन खूप सहजपणे हा नवीन मार्ग स्वीकारू शकतील. धन्यवाद. नमस्कार. गेला तासभर आपण आपले शाळेचे माजी विद्यार्थी आणि आमचे मार्गदर्शक पालकांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी जे मार्गदर्शन केलं, आपले आकाश चौगले सर, त्यांचं मी शाळेच्या वतीनं आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत
त्या गोष्टींचा अवलंब करावा असं एक आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.